आपण ऐकत आहात यवस्मान द्वेष्टी भाग 6। मला सोडून जाताना राहुल सेठनी खूप आडेवेडे घेतले होते, पण खाली काय धोका होता हे मला माहीत होतं आणि त्यांना केवळ शब्दांनी सांगून कधीच समजलं नसतं। तरीही त्यांच्या गाडीचा लाल दिवा अंधारात दिसेनासा झाला तेव्हा मला विलक्षण एकाकी वाटलं। जगाशी जोडणारा शेवटचा धागा तुटल्याची जाणीव मनात होत होती। आता मी एका वेगळ्याच जगात, वेगळ्याच मितीत, वेगळ्याच परिमाणात प्रवेश करणार होतो। एखाद्या आदिवासी माणसानं गणकयंत्राच्या अद्ययावत प्रयोगशाळेत प्रवेश करावा तसंच हे होतं। माझ्या अज्ञानाची मला पूर्ण जाणीव होती, पण समर्थ खाली होते आणि मीही तिकडे जाणार होतो। त्या तळघराचं दार शोधून काढायला जरा वेळ लागला, पण शेवटी ते काळं विवर समोर आलं। पायरी पायरी करीत मी खाली उतरलो। वरचा आकाशाचा तारांकित निळा चौकोन लहान लहान होत गेला आणि एका वळणापाशी पार दिसेनासा झाला। आता मी बरोबर आणलेला टॉर्च काढला, त्याच्या काचेवर रुमाल गुंडाळला आणि त्या अंधुक प्रकाशात मी पावला पावलानं पुढे चाललो। खात्रीत सर्वत्र सदा सर्वदा रात्रच होती। हातातल्या घड्याळाचे काटे मधूनच अंधारात चमकत होते, पण मी त्यात वेळही पाहिली नाही। वेळेलाही अर्थ नव्हता। इथं कधी वेळ थांबत होता, मागे जात होता, कधी फाटा फुटून वेगळ्याच दिशेनंही जात होता। मी तळघरात पोहोचलो होतो। सर्वात धोक्याची जागा, शेरबची जागा। समर्थांनी त्याचा कट उधळला होता, त्याचं आमरण शत्रुत्व स्वीकारलं होतं आणि त्यांचा मदतनीस मीही त्या शत्रुत्वाच्या छायेत आलो होतो। धोका होता, मृत्यूचा तर होताच होता। मृत्यूपेक्षा भयंकर काही असेल यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण ते सत्य आहे। शेरबसारखा मांत्रिक शरीराची नि मनाची फारकत करू शकत नाही। मन, अस्मिता, प्रज्ञा एका निर्जीव बाहुलीसारख्या आकारात कायमची गोठवून ठेवू शकत होता। शरीराचा त्या अनंतरावांना पिंजऱ्यात ठेवण्यासाठी वापरला तसा अमानवी अघोरी वापर करू शकत होता। अर्थात हा सर्व धोका मला दिसत होता, मला त्यातलं काही समजत होतं, पण म्हणून काय भेक्काडासारखं वर लपून राहायचं? त्या जिन्याला काय अर्थ होता? आणि माझी मदत होणार नव्हती हे कशावरून? पारडी अगदी समतोल झाली की एका पारड्यात पडलेला कागदाचा कपटा सुद्धा निर्णायक ठरत नाही का? आणि मला माहिती असण्याची जरुरी काय होती? सर्व तीर लोहाचा केला तर तो हलणारच नाही। शाराग्र तेवढं पोलादी हवं, मग साधं लाकूडच असतं, पण तेही आपलं काम करीतच असतं। शुद्ध सुवर्णात हिनकसाचा एखादा कण ओतला तर शुद्ध सोन्याला सुद्धा कठीणता येते। आपलं मूल्यमापन आपण स्वतः कशाला करायचं? त्यासाठी इतर आहेत की। तळघरातून बाहेर येताना दगडी जिना डाव्या हाताला लागला होता, तेव्हा मी आत उजवीकडे वळलो। टॉर्च एकदाच मालवला। नवीन सेल घातले होते तरी त्याचं आयुष्य काही अमर्याद नव्हतं, पण टॉर्च मालवताच आसपासचा अंधुक पिवळा प्रकाश नाहीसा झाला आणि चारी बाजूंनी अंधार आवळत आला। एखाद्या घन वस्तूसारखा झेपावत आला। मन तानाखाली असलं की भास होतात, ही गोष्ट खरी आहे। पण शेरबचं तळघर आणि तिथं काहीही शक्य होतं। मी पुन्हा टॉर्च मालवला नाही आणि शिवाय मनाला खिन्न करणारा आणखीही एक विचार मनात आला होता। समजा सेलचं आयुष्य 3 तासांचं असेल तर तेवढ्या वेळात या प्रकरणाचा नक्कीच निकाल लागणार होता। त्यानंतर कदाचित मला टॉर्च लागणार नाही, नाहीतर काहीच लागणार नाही। माझ्या मनात खास अशी दिशा नव्हती, कारण मला माहीत होतं की माझ्या येण्याची वार्ता कोणत्या न कोणत्या मार्गानं शेरबच्या कानावर जाणारच, किंवा एव्हानाच गेली असेल आणि तो किंवा त्याचा एखादा हस्तक माझा शोध घेत येईल। तेव्हा मी पुढं चाललोच होतो। मध्येच मला पुढं जरासा प्रकाश दिसल्याचा भास झाला। मग टॉर्चचा प्रकाश खाली वळल्यावर खात्रीच झाली। एक वळण मेणबत्तीचा प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात समर्थ उभे होते। समर्थ भिंतीपाशी ते काहीतरी करीत असावेत आणि माझ्या पावलांचा आवाज कानावर येताच त्यांनी मान मागं वळून पाहिलं असावं। समर्थ मनावरचं केवढं ओझं एकदम खाली घसरल्यासारखं वाटलं। समर्थ जवळ असताना मला कशाचंच भय नव्हतं।
मी टॉर्चवरचा रुमाल काढला आणि टॉर्चचा प्रकाश समर्थांच्या मागच्या भिंतीवर फिरवला. भिंतीत दारं, कोनाडा, फट असं काहीही नव्हतं. अप्पा, प्रकाश मालवून टाक. समर्थांचा आवाज आला. त्यांच्या आज्ञेचं पालन करण्याची सवय रक्तातच भिनली होती. विचारही न करता मी टॉर्च मालवला. काही क्षण काहीच दिसत नव्हतं. मग सावकाश सावकाश त्या मेणबत्तीची ज्योत दिसायला लागली. आता मला विचार करायचं सुचलं. समर्थांनी मला बाहेर जायला सांगितलं होतं. माझ्यावर त्यांनी एक महत्त्वाचं काम सोपवलं होतं. ते काम पूर्ण झालं की नाही हे त्यांनी मला का विचारलं नाही? हातात घेतलेल्या कार्या इतकं समर्थ इतर कशालाही महत्त्व देत नसत. आणि त्यांनी मला माझ्या येण्याचं कारण का विचारलं नाही? त्यांना माहीत होतं या जागात मला धोका होता. आणि समर्थ तर स्वतःपेक्षाही माझी जास्त काळजी घेत असत. त्यांच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहण्याआधी मी मघाशी त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव दिसले होते ते आठवायचा प्रयत्न करीत होतो. त्यात स्वागत होतं का? आनंद होता का? काळजी होती का? आणि आता मला आठवलं की ते निर्विकारपणे माझ्याकडे पाहत उभे राहिले होते. त्यांचा चेहरा निर्विकार असेलच कसा? हिरा कधी निस्तेज दिसेल का? सूर्य कधी काळा दिसेल का? तितकंच हे अशक्य होतं. खात्री करून घेण्यासाठी मी मान न हलवता खालूनच तिरकस नजर त्यांच्या चेहऱ्यावर टाकली. क्षणभर मला भ्रम पडला. हे समर्थच आहेत का? चेहरा इतका कठोर कसा? नजरेत तसा तीक्ष्ण हिशेबीपणा? आणि ते असे गप्प उभे का? कशाची वाट पाहत होते? मी वर त्यांच्याकडे पाहण्याची? नेमके कशासाठी? मघाची सुरक्षितेची भावना केव्हाच गेली होती. समर्थांच्या सहवासात असताना माझी अशी अवस्था कधीही झाली नव्हती. शब्दांच्याही खालच्या पातळीवर आमच्यात एक तरळ मानसिक संपर्क प्रस्थापित झाला होता. त्यावर आता पडदा सरकल्यासारखा वाटत होता. समर्थ मला इतके परके कसे वाटत होते? त्या विचारापाशी मन अडखळलं. समर्थांनी किती वेळा सांगितलं होतं माणसांची ज्ञानेंद्रिय किती सहज फसतात. त्या वठाऱ्याच्या पिऱ्याची गोष्ट आठवली. तो नाहीसा झालेला पिऱ्या त्याच्या सर्व अवलक्षणांसह समर्थांनी परत आणला होता. जे समर्थांना शक्य होतं ते इतरांनाही, आणि शेरफसारख्याला तर खास शक्य असणार. आणि इथं माझी फसवणूक होते आहे का हे मी कसं शोधून काढणार? त्याच्यापासून पळून जाऊन तर खासच नाही, त्याला सामोरं जाऊनच. फार फार पूर्वी मार्तंडच्या वेळेला समर्थांनी मला रत्नमण्यांचा उपयोग करण्याची शिकवण दिली होती. आता मला रत्नमण्यांची जरुरी नव्हती. मी समर्थांचा चेहरा मनासमोर आणू शकत होतो. असा स्पष्ट चेहरा समोर आणला आणि मग नजर समोर वळवली. समर्थांचा मनातला चेहरा समोरच्या चेहऱ्याशी तंतोतंत जुळत होता. पण काहीतरी कमी होतं. ती नक्कल वाटत होती. समर्थांची अशी भ्रष्ट नक्कल करण्याचा कोणाला अधिकार होता? मला नाही वाटत. माझ्या मनात आजवर इतका संताप कधी उफाळून आला आहे. तू कोण आहेस? असं ओरडत मी समोर झेप घेतली. संतापानं बेभान झालेल्या मनात भीतीला जागाच नव्हती. पण तरीही ती आक्रमक शक्ती माझी नव्हतीच. कदाचित त्या मानसिक पाशावरूनच समर्थांच्या शक्तीचा एखादा अंश माझ्यातून वाहत गेला असेल. ते काहीही असो, इतका वेळ उभा असलेला समर्थांचा आकार थरथरला, चुरमडला. भुग्यासारखं, भुकटीसारखं, पातळ केसाळ तंतूंसारखं काहीतरी खाली पडलं. मागं राहिल्या त्या 3-4 उंच काटक्यांचा एक सांगाडा. फुलीपाशी 2 हात, खालच्या सांध्यापाशी 2 पाय, मानेकरता एक काटकी. प्रत्यक्षात तिथं कितीनी काय होतं आणि मनानंच त्यावर कोणता आकार कितपत प्रस्थापित केला होता यातलं कोडं मला कधीच उलगडणार नव्हतं. पण आपण किती सहज फसलो होतो या विचारानं मनात राग साचून आला होता. त्या रागाच्या भरात मी ती मेणबत्ती त्या काटक्यांच्या चौकोनाला लावली. कल्पना होती की त्या भुरूभुरू जळून जातील. पण काटक्या लवकर पेटच घेत नव्हत्या. पेटल्या तेव्हा धुरकट पिवळट ज्योतीनं जळत होत्या. आणि काही एखादं चामडं, केस, पीस, पंखा जळावे तशी दुर्गंधी सुटली होती. माझा मूर्ख राग केव्हाच विरून गेला होता. शरीर भीतीनं शहारलं होतं. हा काहीतरी वेगळाच भयानक प्रकार होता. त्या काटक्या साध्या नव्हत्या. कदाचित त्या पोकळ असतील आणि आतल्या पोकळीच अस्थि,
चर्म, केस, रुधिर असे काही मानवी अवशेष भरले असतील. कदाचित त्या काटक्या बांबूंच्या नसतील, पांढऱ्या शुभ्र. मला काहीच माहिती नव्हतं. या भयानक मार्गाचा केवळ पृष्ठभागच मी नखानं नुसता खरवडला होता. हातातली मेणबत्ती मी खाली फेकून दिली आणि एक एक पाऊल मागं घेत त्या जळत्या अवशेषांपासून दूर झालो. आणि परत आता पूर्वी इतका सोपा न वाटणारा माझा शोध पुढं सुरू केला. दुपारची एक डिश वगळता पोटात काही अन्न गेलेलं नव्हतं. शिवाय एकसारखी धावपळ चालली होती. शरीराला थकवा आला होता, पण मन कसं जागृत होतं. आता मला पटलं, समर्थ कामावर निघताना अन्नाचा कणही का घेत नसत ते. मी चालत होतो, दिशेची विशेष काळजी न करता. शेरपचेच हस्तक मला शोधत येतील हा माझा कयास खरा ठरला होता. शिवाय त्यात आणखी एक समाधान होतं. त्यांनी मला फसवण्याचा, अडकवण्याचा, जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला होता. याचाच अर्थ माझी हजेरी त्यांना अडचणीची वाटत होती. माझ्याकडून समर्थांना काही ना काही मदत होईल अशी त्यांना भीती वाटत होती. मी खूप स्वतःला अनभिज्ञ, क्षुद्र समजत असेन, पण माझ्यातल्या क्षमता माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त समजत होत्या. हा विचार आत्मविश्वास वाढवणारा होता, मनाला धीर देणारा होता. आपण अगदीच निरुपयोगी नाही तर, असं वाटत होतं. आणि मला कल्पना नव्हती की अगदी लवकरच माझ्या या आत्मविश्वासाचा कस लागणार होता. मधून मधून मी टॉर्चवरचा रुमाल काढत होतो. चारी बाजूंनी प्रकाश टाकत होतो. अजूनपर्यंत तरी प्रकाशात केवळ तळघरच दिसत आलं होतं. पण मध्येच एकदा माझ्या टॉर्चचा प्रकाश समोर गेला. समोर ओळीनं त्या 3 बाहुल्या उभ्या होत्या. स्वतःच्या बुटक्या बेडौल पायांवर मागं पुढं डुलत होत्या. रक्त थिजवणारं दृश्य. सर्वत्र अंधार, आवाज नाही. मी खोल जमिनीखाली एकटा आणि अघोरी शक्तीनं भारलेल्या या 3 बाहुल्या माझ्या नाशासाठी आक्रमक पवित्रा घेऊन माझी वाट अडवून उभ्या असलेल्या. आता माझ्या रक्षणासाठी समर्थ नव्हते. सर्व भिस्त माझ्या स्वतःवरच होती. जे काही धैर्य होतं, जी काही तर्कबुद्धी होती, जो काही विश्वास होता, त्याचा उपयोग करायची वेळ आता आली होती. मी समोरच्या दृश्याचं विश्लेषण करू शकलो याचाच मला अभिमान वाटतो. केवळ भयानं सारासार विचार गमावून बसलो नव्हतो याची ही खूण होती. मनात 2 विचार होते. समोर दिसणाऱ्या दृश्यात सत्य किती आणि भास किती. आणि दुसरा विचार, त्या बाहुल्या जरी भारलेल्या असल्या, सचेतन असल्या, तरी त्या मला प्रत्यक्ष शारीरिक इजा करण्याची शक्यता होती का. आणि आता मी काय करायला हवं. मी परत तर जाऊ शकत नव्हतो. समर्थांपाशी पोहोचायला हवं होतं. इथं थांबून नुसती खडाखडी करण्यातही अर्थ नव्हता. तेव्हा पुढं जाणं. संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आक्रमण. मी पुढं चालतच राहिलो. टॉर्चचा प्रकाश समोर टाकला नाही. त्या झोतात त्या चमकणाऱ्या लाल काळ्या डोळ्यांकडे पाहणं अशक्य होतं. शिवाय नेत्रांवाटे केवळ त्या प्रतिमाच येतील का आणखीही काही काही येईल याची खात्री नव्हतीच. पण त्या थरथरत्या बाहुल्या जवळजवळ यायला लागल्या तशी पावलं जड व्हायला लागली. शरीराला अक्षरशः इंचानं पुढं रेटावं लागत होतं. त्यांच्या आणखीही जवळ पोहोचलो. आता तर त्या लखलखत्या डोळ्यांकडे पाहण्याची हिंमतच नव्हती. एखाद्या बर्फाच्या खड्याच्या आसपास गारवा असावा तसा त्यांच्या आसपास होता. हात, पाय, त्वचा बधीर होत जातंय असं वाटत होतं. पुन्हा एकदा मन दुसरीकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, पण ते क्षणाक्षणाला कठीण होत चाललं होतं. वेळ महत्त्वाचा होता. माझ्या जाणीवा यांच्या हाती गेल्या तर मी इथंच एखाद्या भूलभुलैयात अडकल्यासारखा घोटाळत राहीन. समर्थांनी माझ्या गळ्यात संरक्षणासाठी घातलेला ताईत आठवला. मी तो हातानं हिसकून काढला आणि संतापानं समोरच्या बाहुल्यांच्या रोखानं फेकला. काय होणार होतं मला माहीत नव्हतं, पण एखादा मोठा फटका लावल्यावर आपण डोळे मिटून घेतो तसे मी डोळे मिटून घेतले होते. मिटलेल्या पापण्यातूनही प्रकाशाचा लखलखाट दिसला. डोळे उघडले तेव्हा त्या प्रकाशाच्या केवळ लाल निळ्या पार्श्वप्रतिमाच दिसत होत्या. छिन्न भिन्न झालेल्या 3 बाहुल्या फरशीवर वेड्या वाकड्या पडल्या होत्या. हवा मोकळी झालीचं वाटत होतं. आधीच बराच वेळ गेला होता. मी घाईनं पुढं निघालो.
आणि आत्ता मला दूरवरून अगदीच अंधुकसा लाल पिवळा प्रकाशही दिसायला लागला होता. तो जर त्या धडधडत्या पलित्यांचा असेल तर मग मी त्या पिंजऱ्याच्याच दिशेनं चाललो होतो. त्या विचारानं पावलांना आणखीच गती आली. कदाचित या सर्व प्रकरणाचा क्लायमॅक्सचा बिंदूही जवळ येत असेल. माझी उत्कंठा वाढत चालली होती. समर्थ आणि शेरब यांचा अंतिम संघर्ष आता ठाकला होता. सकाळपासूनची दमणूक, मनाचा थकवा, तहानभूक, त्या लाल पिवळ्या प्रकाशाच्या रोखानं मी झपाझप चाललो होतो. मी शेवटचं वळण घेतलं. धडधडत्या पलित्याचं तळघर समोर आलं. छताला टांगलेला पिंजरा तसाच रिकामा लटकत होता. त्यातून खाली कोसळलेल्या त्या मृतदेहाचा पत्ता नव्हताच. तळघर रिकामं दिसत होतं, पण रिकामं नव्हतं. समर्थांच्या सहवासात इतक्या घटिका मी काही फुकट घालवल्या नव्हत्या. तळघरातलं वातावरण भारलेलं होतं. शक्तींचे अदृश्य प्रवाह जाणवत होते. त्या अग्नीसारख्या होत्या, स्वतः निर्विकार, पण वापरणाऱ्याच्या हेतूप्रमाणे शुभ व अशुभ ठरणाऱ्या. माझं लक्ष त्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे गेलं, जिथं मला समर्थांनी मघाशी उभं केलं होतं. ती जागा त्यांनी सुरक्षित केली होती. मला जर सर्वात कमी धोका कुठं असेल तर तो तिथं होता. जरा बिचकतच मी तळघर ओलांडलं आणि त्या कोपऱ्यात पोहोचलो. समर्थांची ती भस्माची आकृती दृष्टीला अजून अभंग दिसत होती. प्रत्यक्षात कितपत सुरक्षित होती कुणास ठाऊक. पण मी आत पाय टाकला आणि शांतपणे उभा राहिलो. तू आलासच ना परत? समर्थांचा आवाज मागच्या बाजूनं आला. इतका अवचितपणं की मी जोरात दचकलो. समर्थ माझ्या मागच उभे होते, हसत होते. आता माझं मला नवल वाटलं. मघाच्या त्या नकली आकाराला आपण फसलो कसे? समर्थ पुढे आले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. आप्पा, तिकडचं काम झालं? त्यांनी विचारलं. होय समर्थ, अनंतराव शुद्धीवर आलेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आहे. अच्छा, ठीक. आणि ती बाहुली? समर्थ, तिचा त्या खोलीतच नाश केला. बाहेर न्यायला लागलो तर... अरे हो आप्पा, तेवढं सांगायचं राहून गेलं होतं. पण समर्थ, तुम्ही इतका वेळ इथं होतात? चल, तुला दाखवतो, ते हसत म्हणाले. खालच्या भस्माच्या आकृतीकडे त्यांचं लक्षही नव्हतं. म्हणजे तिची उपयुक्तता संपली होती. मला त्यातलं काहीच कळणार नव्हतं. मी त्यांच्या मागोमाग गेलो. पलित्यांचा प्रकाश मागं राहिला, पण पुढं अंधार नव्हता. प्रकाश मंद पिवळसर होता, पण संथ शांत होता. त्या तळघरात अनेक बोळ होते. अनेक खोल्यांसारख्या रुंद जागा होत्या. त्यातल्या एकीची समर्थांनी निवड केली होती. त्या जराशा रुंद जागेत त्यांनी बऱ्याचशा 15-16 तरी असतील लहान मेणबत्त्या काही का विशिष्ट रचनेनं मांडलेल्या होत्या आणि आता त्या संथ ज्योतीनं जळत होत्या. याचा अर्थ इथं वारा नव्हता. म्हणजे ती वाट पुढं बंद होत होती. कदाचित त्यासाठीच समर्थांनी ती निवडली असेल. त्या मेणबत्त्यांचा वळसा घालून समर्थ पुढं चालले होते. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. पुढं प्रकाश होता. समर्थांनी टॉर्च काढला होता आणि 5-7 पावलांवर ते माझी वाट पाहत थांबले होते. मी त्यांच्यापाशी पोहोचताच त्यांनी मला एका हातानं थांबवलं आणि टॉर्चचा प्रकाश जरा पुढं फरशीवर टाकला. एका सरळ रेषेपाशी फरशी संपत होती. सावकाश सावकाश पुढं जाऊन पाहिलं तेव्हा दिसलं की तिथं तळघराची जमीन संपत होती. त्या रेषेपुढे एक खोल काळी गर्ता होती. खाली टाकलेला टॉर्चचा प्रकाशही त्या काळ्या खोलीत गडप होत होता. मी अशा जागा पाहिल्या होत्या. मंतरहाटच्या डोंगरातली गुहा, वेड्या रघोची गुहा. ही खोल विवर भलतीकडेच आव्हानाला, उत्तेजनाला साथ देऊन ते आपल्या साध्या त्रिमित अवकाशात अवतीर्ण होतं. मी त्या गर्तेच्या काठावरून मागं सरत होतो, पण समर्थांनी माझ्या पाठीवर हलकेच हात ठेवला आणि ते हलक्या आवाजात म्हणाले, आप्पा जरा थांब आणि पहा. आधीच तळघर अंधारलेलं, त्यातलं हे विवर मला नाही वाटत लक्षावधी वर्षात तिथं कधी प्रकाशाचा अंधुकसा किरणही पोहोचला असेल.
आता तो प्रकाश खोलवर गेला होता. आधी मला त्या विवरात काहीही, अगदी काहीही दिसत नव्हतं, पण आता काही अंधुक रेषा दिसायला लागल्या होत्या. रंगीत धुराची वेटोळी एकमेकात गुंतत होती, उलगडत होती, वर सरकत होती. त्यांच्या गर्भात प्रकाश कण होते. दूर होते म्हणून ते लहान वाटत होते. अंतराची कल्पना येत नव्हती. त्यांचा खरा आकारही समजत नव्हता. पण कितीतरी वेळ तो धुसर आकार सावकाश सावकाश वर चढतच राहिला. तेव्हा मला समजलं, तो आकार अवाढव्य असला पाहिजे. आणि ते चमकते बिंदू तळव्या एवढे नाही, पंजा एवढे, छे छे नाही, ओंजळी एवढे तरी असलेच पाहिजेत. आता त्याच्यातले बारकावे दिसत होते. मोठ्या लालसर वर्तुळात एक काळा गोल डोळाच की, पण किती थंड, किती निर्विकार, किती किती ते अमानवी. एक खूप मागची आठवण वर यायची धडपड करीत होती. मी हा आकार पूर्वी पाहिला होता, वेगळ्या संदर्भात, वेगळ्या चौकटीत. पण हाच आकार, स्वतःभोवती वेटोळी घालणारा, गर्भात चमचमते प्रकाशबिंदू वावरणारा आकार. महालकरी आणि त्याचे ते तिघे साथीदार त्या हिरव्या पाषाणाच्या आसनाभोवती गुडघ्यांवर बसून एक सुरात जप करणारे चौघे. त्या हिरवट पाषाणावर तो आकार तरंगत आला होता. त्याला भक्ष्य म्हणून ते लहानशा तारकाचा बळी देणार होता. त्याला आठवलं. त्या महालकरीचा मंत्र मी स्मृतीत ठेवला होता आप्पा. टॉर्च मालवून मागे सरत समर्थ म्हणाले, आपलं विश्व अनेक मितीत पसरत गेलेलं आहे. त्यात अनेक दारं आहेत. त्यापैकी एकाची ही किल्ली आहे. दार खोलताच ते हजर झालं आहे. त्याला भक्ष्य हवं आहे आणि मी ते त्याला देणार आहे. समर्थ, शेरब, मी नवलानं आणि अविश्वासानं म्हणालो, होय आप्पा, शेरब. मेणबत्त्यांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर खालून पडत होता. सावल्याचे कोण अपरिचित होते. त्यांचा चेहरा कठीण कातळात कोरल्यासारखा कठोर वाटत होता. होय, शेरबच. ते पुन्हा म्हणाले, मी मघाशीच त्याच्याकडे जाणार होतो, पण तू तो ताईत फेकलास ना. त्याचा उलगडा होईपर्यंत थांबलो होतो. त्यांचा आवाज अडखळला. फार फार क्वचित वेळाच होणारी ही गोष्ट. मला क्षणभर भीती वाटली की तुला काहीतरी झालं आहे. माझ्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, कारण आप्पा, त्यांच्या स्पर्शाखेरीज तो ताई तसा स्फोट होऊन उडालाच नसता. पण समर्थ, मीच तो त्यांच्या अंगावर फेकला होता. आप्पा, स्वतःच्या संरक्षणासाठी शेवटचं साधन फेकलंस. त्याखेरीज तुमच्यापर्यंत कसा पोहोचलो असतो समर्थ. ते क्षणभर गप्प बसले. मग परत पुढं होत म्हणाले, चल आप्पा, आपण शेरबला आणू. शेरब, सर्व शक्तिमान मांत्रिक शेरब. हा त्याच्या मालकीचा, त्याच्या कलेनं भारलेला अवकाश. केवळ समर्थच इतक्या शांतपणे हे म्हणू शकत होते. आम्ही त्या मेणबत्त्यांच्या रचनेशेजारून चाललो होतो. मेणबत्त्यांच्या मांडणीत मला काहीही क्रम व अर्थ दिसत नव्हता, पण ती काळजीपूर्वक केली होती हे भस्माच्या रेषांवरून दिसत होतं. मला तिकडे पाहताना पाहून समर्थ म्हणाले, तोही त्यातलाच भाग आहे आप्पा. मी प्रश्न केला, शेरबसाठी? समर्थ उत्तरले, नाही, त्याच्या हस्तकांसाठी. तो त्यांना बरोबर आणील, किंवा पुढं पाठवेल, किंवा मागाहून बोलावेल. ते त्याच्यात अडकणार आहेत. तिथली प्रेरणा अदृश्य आहे. पण अवकाशातल्या एखाद्या अतिजड वस्तूच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात लहान कण, धूमकेतू, उल्का, मिटिओराइट, लहान ग्रह, भारलेले कण इत्यादी सापडतात ना, तसाच हा प्रकार आहे. तू पाहशीलच आप्पा. आम्ही पुढे गेलो, वळलो, पिंजऱ्याच्या तळघरात आलो. त्या धगधगत्या पलित्यांचा लालसर पिवळ्या प्रकाशात समर्थ उभे होते. ती त्यांची प्रतिमा माझ्या मनासमोर कायमची राहणार आहे. पूर्वी एकदा असेच ते राहुल सेठच्या कुमारच्या पलंगापाशी उभे राहिले होते. अशा वेळी त्यांचा चेहरा नित्तळ होतो,
असं वाटतं की त्यांनी शरीर तावून सुलाखून काढलेल्या धारधार शस्त्रासारखं कठीण अभेद्य केलं आहे. असो, शब्दांनी ते वर्णन होणारच नाही. समर्थांनी हलक्या आवाजात हाक मारली, शेरब, शेरब. आवाज हलका होता, पण त्यात काही विशिष्टता होती. तो आवाज दगडी भिंतीत शोषला जात होता, त्यांच्यावर आपटून परावर्तित होऊन पुढे जात होता. दगडांच्या कणांच्यातही अनुनादानं आवाजाचा भास निर्माण होत होता. काही क्षणातच ते सर्व तळघर त्या एका हाकेनं घुमून उठलं. माझी खात्री होती ती समर्थांची हाक त्या तळघराच्या खालच्या वरच्या लहान मोठ्या सर्व बोळांतून शाखा शाखांतून घुमत घुमत गेली. त्या कंपनांनी माझ्या मस्तकात बारीक झणझण होत होती, पण तेव्हा मला कल्पना नव्हती की ज्या शेरबसाठी ती हाक होती त्याच्या शरीराचा कण आणि कण त्या हाकेतील कंपनांनी घुसळला जाणार आहे आणि तो डोकं घट्ट धरून ओरडत किंचाळत तळघरात येणार आहे. हो, आलो, थांबा. तो किंचाळला. समर्थाने आणखी एक शब्द उच्चारला आणि ती हाक सावकाश 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 विरली. शेवटचे प्रतिध्वनी लांब लांब जात श्रवण मर्यादेखाली गेले. शेरबनं डोक्यापाशी घट्ट धरलेले हात खाली घेतले. त्याचा चेहरा घामेजला होता. पलित्यांच्या प्रकाशात ओलसर दिसत होता. हे काय आहे समर्थ? तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. मी तुला हाक मारली, समर्थ थंड आवाजात म्हणाले. शेरब सावरलाही होता. त्याच्या खांद्यात उभारी आली होती. चेहऱ्यावरचा रंग पूर्ववत झाला होता. हिरवट डोळ्यात परत चकाकी आली होती. ठीक आहे समर्थ, मी आलो आहे, तो उर्मट आवाजात म्हणाला. शेरब, तुला शेवटचं आव्हान करणं माझं कर्तव्य आहे. केलेल्या दुष्कर्मांचा तुला पश्चाताप होत असेल, त्याबद्दल योग्य ते प्रायश्चित्त भोगायला तू तयार असशील तर तुला ती संधी देणं माझं कर्तव्य आहे. जी प्राचीन परंपरा तू मानतोस त्याच परंपरेला अनुसरून मी तुला हे शेवटचं आणि निर्वाणीचं आव्हान करतो. तू पश्चाताप दग्ध मनानं प्रायश्चित्त घ्यायला तयार आहेस का? शेरब, ही शेवटची संधी आहे. समर्थांच्या शब्दाबरोबर शेरबचा चेहरा आश्चर्यचकित होत होता. मग शेवटी त्यावर संतापाचा ताव चढला. स्वतःचा संताप आवरणं त्याला शेवटी जवळजवळ अशक्य झालं होतं. समर्थांचं बोलणं संपताच त्यानं एक पाऊल पुढे घेतलं आणि समर्थांच्या दिशेने तो थुंकला. मिळालं तुझं उत्तर तुला? संतापानं थरथरणाऱ्या आवाजात तो म्हणाला. समर्थ काही क्षण त्याच्याकडे पाहत उभे राहिले आणि मग एक उसासा सोडून ते म्हणाले, जशी तुझी इच्छा. आणि मग ते सावकाश सावकाश शेरबच्या दिशेने चालत निघाले. आता सर्व आवाज थांबले होते. फक्त त्यांच्या पावलांचा चटचट आवाज येत होता. ते त्याच्यापाशी पोहोचले आणि थांबले. आता मला दिसलं की त्यांच्या उजव्या हातात एक काळ्या सुताची किंवा दोऱ्याची गोफासारखी किंवा गंड्यासारखी माळ होती. दोन्ही हातांनी ती माळ वर करून समर्थांनी ती शेरबच्या गळ्यात घातली. त्या एका क्षणार्धात शेरबच्या चेहऱ्यावरच्या भावात अविस्मरणीय, अविश्वसनीय परिवर्तन झालं. त्याचा राग कुठल्या कुठे जिरला. चेहरा पांढरा फटक पडला. आता त्याच्या कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते. पण समर्थ, हा अतिरेक आहे. गळ्यातली काळी माळ हाताळत तो म्हणत होता. वर करणी साध्या वाटणाऱ्या त्या क्रियेत काहीतरी विलक्षण संकेत साठवलेला होता. समर्थ काहीच बोलले नाहीत. तुम्ही एकदम सर्वस्वाची बाजी लावता. काही मधला मार्ग नाही, काही तडजोड नाही. शेरबचा आवाज विलक्षण झाला होता. समर्थ काहीही बोलत नव्हते. केवळ त्यांची मान हलत होती. नाही, मला कशाचा अर्थ समजत नव्हता, पण आत्ताची वेळ काहीही विचारण्याची नव्हती. नजरेसमोरचं थरारक नाट्य पाहण्याची होती. समर्थांनी शेरबकडे पाठ फिरवली. तो अजून गळ्यातली माळ दोन्ही हातांनी चाचपून पाहत होता. समर्थ माझा ऐका. तुम्ही दोघे जाऊ शकता. तुम्ही दोघेही. समर्थ माझ्यापाशी येऊन पोहोचले. त्यांचा चेहरा खिन्न होता. आप्पा, चल, ते म्हणाले आणि मी त्यांच्या मागोमाग निघालो. आमच्या मागं शेरब काहीतरी बोलत होता. मग तो ओरडायला लागला. शेवटी किंचाळायला लागला. मग तो एकेरीवर आला
मग अपशब्दांचाही वापर करायला लागला. पण समर्थ थांबले नाहीत. त्यांनी मागं वळूनही पाहिलं नाही. ते सरळ त्यांच्या मेणबत्त्यांच्या रचनेकडे चालले होते. मेणबत्त्या मागं पडल्या. आम्ही त्या काळ्या गर्तेच्या काठावर येऊन उभे राहिलो. तू मनाशी नवल करीत असशील, नाही का आप्पा? समर्थ म्हणाले. मी तुला आधीच सांगितलं होतं, या खेपेस योग्य ती तयारी करायला वेळच मिळालेला नाही. हे सर्व आयत्या वेळेचे प्रयत्न आहेत. काही अतिरेकी आहेत, काही धोक्याचेही आहेत. या समोर मेणबत्त्या दिसतात, ती एक रचना आहे. मेणबत्त्यांच्या ज्योती हा त्यातला केवळ एक लहानसा पण दृश्य असा भाग आहे. अप्पा, मला शेरब एकटा हवा आहे. त्याला एकट्यालाच यावं लागेल. महालकरीनं तारकेचा बळी देण्यासाठी जे जागवलं होतं त्यालाच मी आत्ताही जागवलं आहे. तो माझ्या बाजूचा नाही, शेरबच्याही नाही. तो तटस्थ आहे. आमच्यापैकी एकाचा व दोघांचाही स्वाहाकार करायला तो आला आहे. मी जास्त खोलात शिरत नाही. काय होतं ते पाहशीलच. पण समर्थ, शेरब दूर राहू शकत नाही का? पळून जाऊ शकत नाही का? नाही अप्पा, त्याच्या गळ्यात मी काळी माळ घातली नाही का? समर्थ, त्यातलं तर मला काहीच समजलं नाही. अरे अप्पा, तो बंधनाचा, दास्यत्वाचा, गुलामगिरीचा एक संकेत आहे. मी स्वतः ती काळी माळ त्याच्या गळ्यातून उतरवली पाहिजे किंवा त्यानं माझा संपूर्ण नाश केला पाहिजे. तोपर्यंत तो माझा गुलाम राहणार आहे. म्हणजे आता झगडण्या वाचून त्याला अन्य मार्गच नाही तर. अप्पा, साधा झगडा नाही, निर्णायक, दोघांपैकी एकच मागे राहीपर्यंत. आणि यावर मी अर्थात काय बोलणार? ती समर्थांची रीतच होती. शेरब, चल ये. समर्थांनी मोठ्या आवाजात हाक मारली आणि त्या हाकेसरशी शेरब आला. अनिच्छेनच आला. त्याची पावलं अडखळत होती, पण तरीही आला. अर्थात एकटा आला नाही. मी त्याच्याबरोबर जे कोणी होते, सहाय्यक, सोबती, मदतनीस, गुलाम, हस्तक, कोणीही, त्यांचं वर्णन करीत नाही. बाहुल्या होत्या. आणखीही काही आकार होते. काही प्रच्छन्न, काहींच्या बाह्य रेषाच होत्या. ते सर्व येत होते. मेणबत्त्यांपाशी शेरब थांबला. शेरब, पुढे ये, समर्थ म्हणाले. तरीही तो तिथंच घोटाळत होता. कसे विलक्षण नियम! त्या लहानशा मेणबत्त्या विझवण्याची, लाथाडण्याची, त्यांना वळसा घालून यायची त्यांची हिंमत होत नव्हती. गळ्यातली ती साधी साखळीची काळ्या सुताची माळ, ती तोडून टाकण्याची त्याची हिंमत होत नव्हती. शेरब, समर्थांचा आवाज चढला होता. त्याला त्या मेणबत्त्यातून यावंच लागलं. जरा पुढं येऊन तो मागं पाहत थांबला. त्याचे सहकारीही पुढं आले, मेणबत्त्यांपाशी आले आणि एक विलक्षण गोष्ट घडली. एखादं चित्र लांब लांब जावं, लहान लहान दिसायला लागावं, तसं झालं. त्या मेणबत्त्यांच्या संथ ज्योती हलत होत्या, गोलाकार फिरत होत्या, मागं मागं जात होत्या. आणि त्यांच्या त्या फिरत्या चक्रव्यूहात सापडलेले सर्वजण त्या चमचमत्या चक्राबरोबरच फिरत फिरत दूर दूर जात होते, लहान लहान होत होते. क्षणभर मला भास झाला की मी आकाशातल्या लांबवरच्या ताऱ्यांकडेच पाहत आहे. नजरेवरची भोवंड घालवण्यासाठी मी डोळे क्षणभर मिटले आणि उघडले. समोर त्याच त्या 15-16 मेणबत्त्या जळत होत्या, पण त्यांच्या अवतीभोवती अवकाश आता रिकामा होता. नाही, नाही समर्थ, नाही, शेरब ओरडत होता. आणि समर्थ त्याच्याकडे पाहत मंद स्मित करीत म्हणाले, हो शेरब, हो. आणि आता मी या प्रकरणातल्या सर्वात विलक्षण प्रसंगाकडे येत आहे. समर्थ आणि शेरब त्या गर्तेच्या काठावर एकमेकांसमोर उभे होते. शेवटी शेरबनं संघर्ष स्वीकारला होता. त्याचा राग, त्याची क्षणभराची भीती, त्याचा संभ्रम, सर्व काही गेलं होतं. त्याची हिरवी नजर समर्थांवर खिळली होती आणि ती नजर संताप, द्वेष, चीड यांनी नुसती धगधगत होती. समर्थांनी दोन्ही हात वर उचलले आणि तोंडानं काही विलक्षण वर्णोच्चारांना सुरुवात केली. ते आवाज मानवी कानांसाठी नव्हते. त्या आवाजांनी श्रवण मार्ग जळून गेले असते. मेंदूतले मज्जापेशींचे मार्ग होरपळले असते. मी दोन्ही कानात घट्ट बोटं घालून घेतली
आसपासची हवा एकाकी थंड पडायला लागली होती. शरीरावरचे केस विजेने भारल्यासारखे शहारून ताठ उभे राहिले होते. मेणबत्त्यांच्या ज्योती फडफडायला लागल्या होत्या. मला या खुणा पक्क्या माहीत होत्या. त्रिमित अवकाशात काहीतरी नवीन पदार्पण करीत होतं. ते काय होतं याची मला अंधुक्षी तरी कल्पना होती, पण शेरबला होती का? तो अजून त्याच जळत्या नजरेनं समर्थांच्याकडे एकटक पाहत होता. गारवा इतका वाढला की शरीराला हुडहुडीच भरली आणि ते मागच्या गर्तेतून सावकाश सावकाश वर आलं. पूर्वी मी महालकरीच्या आसनावर त्याचा फक्त सूक्ष्म प्रक्षेप पाहिला होता. आता त्याला प्रत्यक्षच पाहत होतो आणि भीतीनं रक्त गोठत होतं. हाडांचं पाणी होत होतं. जीभ टाळ्याला चिटकत होती. श्वास छातीत रुकत होता. हे काय भलतं जागवलं होतं समर्थांनी. स्वतःभोवतीच गिरक्या घेणारी हिरवट पिवळट रंगाची धुरासारखी वाटणारी वलय गर्तेतून वर वर येत होती. एकमेकात मिसळत होती, पुन्हा अलग होत होती. आणि त्या वलयात ते डोळ्यांसारखे वाटणारे लाल भडक गोल आकार होते. त्या लाल डोळ्यांना एकमेकांशी अनेक सोनेरी तंतू जोडलेले होते. तो हिडीस जगडव्याळ जीव गोठवणारा आकार वर येतच होता. वलयांमागून वलय 5 फूट 10 फूट 15 फूट असं वाटत होतं की हा जसा वर तसाच मागही खूप लांबपर्यंत पसरत गेला आहे. किंवा हिमंगाचा माथाच फक्त पाण्यावर दिसतो तसा हा त्याचा केवळ माथाच आहे. उर्वरित भाग आणखीच कुठेतरी पसरत गेलेला आहे. 15 फूट उंच गेल्यावर तो थांबला होता. अशी कल्पना होत होती की ते फूट व्यासाचे लाल नेत्र आळीपाळीनं आमच्या तिघांवर खिळत होते. आणि आता शेरबला ते दिसलं होतं. त्याचं शरीर एकदम ताठ झालं. तो 2 पावलं मागं सरला. त्याला समोरच्या आविष्काराचा अर्थ समजला का? समजलाच असणार. तो शेरब होता. यातुधानांचा राजा होता. मांत्रिकांचा मुख्य मांत्रिक होता. समर्थांनी आता हात खाली घेतले होते आणि शेरब त्यांच्याकडे वळला होता. ही अंतिम संघर्षाची घटिका होती. आता तडजोड नव्हती. त्याचा शेवट एकच होऊ शकत होता. दोघांपैकी कोणीतरी एकच मागे राहणार होतं. आणि आता शेरबनं मघाचा तो सामंजस्याचा पवित्राही सोडला होता. आता मला दिसलं की तीही एक फसवणूकच होती, युक्तीच होती. शेरब आता त्याच्या खऱ्या स्वरूपात समर्थांसमोर उभा होता. ताठ, अभिमानी, गर्विष्ठ. त्यांचा संघर्ष एका वेगळ्याच पातळीवर होणार होता. जिथं शक्तीला जितकं महत्त्व होतं तितकंच तिच्या वापरण्यामागच्या हेतूला होतं. तिथं वेळ थांबला, मंदावला, ताणला गेला. अवकाशाचे धागे विस्कळीत झाले. स्थलकालाची विणच उलगडत होती. समर्थ आणि शेरब कधी जवळ आलेसे वाटत, कधी दूर गेलेसे वाटत. दोष असलेल्या आरशात प्रतिबिंब विकृत दिसतात तसे त्यांचे आकार विकृत होत होते. शरीरावरून गार गरम हवेचे झोत जात होते. मध्येच एकदा मला भोवंड आलीशी वाटली. पायाखालची सर्व जमीनच हादरलीशी वाटली. मध्येच एकदा मी मागं वळून पाहिलं. समर्थांच्या मेणबत्त्या विझल्या होत्या. शेरबच्या हस्तकांची वाट खुली झाली होती का? माझी भीती सार्थ होती. कारण आता शेरब एकटा वाटत नव्हता. त्याच्या आसपास आणखीही कोणी कोणी होते. पण मग समर्थही एकटे नव्हते. शब्दांनी किती आणि काय वर्णन करणार? एकाकी मला अशी विलक्षण जाणीव झाली की एक काहीतरी अतिप्रचंड, अवाढव्य, शरीराचा चेंदामेंदा करणारी वस्तू आपल्या मस्तकावर कोसळणार आहे. एका प्रतिक्षिप्त क्रियेनं मी खांद्यात मान घातली. संरक्षणासाठी दोन्ही हात माझ्या शिरावर धरले. डोळे घट्ट मिटवून घेतले. त्याच अवस्थेत असताना ती आर्त प्रदीर्घ किंकाळी कानावर आली. आसपास लखलखता प्रकाश झाला. काहीतरी अगदी जवळ आलं आणि गेलं. त्या 1,00,000 सेकंदात शरीराची लाही लाही झाली. शरीराच्या नसा आणि नसा तप्त रसात, दाहक अंमलात घुसळल्यासारख्या झाल्या होत्या. मग सर्व कोलाहल थांबला. मी सावकाश मान वर करून पाहिलं. शेरब आणि त्याच्याबरोबर इतरही कितीतरी त्या हिरवट पांढऱ्या धूम्रवलयात अंधांतरी तरंगत होते. त्याचं शरीर अर्ध पारदर्शक वाटत होतं. किंवा तो हिरवट धूर त्याच्यातून आरपार जात असेल. मग डोळ्यांना चक्कर आणणाऱ्या शीघ्र गतीनं त्याची आकृती दूर दूर गेली आणि पाहता पाहता दिसेनाशी झाली आणि समर्थ फरशीवर खाली कोसळले.
समर्थ अक्षरशः खाली कोसळले होते. मी त्यांच्या कपाळावर हात टेकवला. कपाळ बर्फासारखं थंडगार पडलं होतं. महाविलक्षण ताणाखालून गेलेल्या शरीराच्या स्नायूंना अजूनही थरथरते झटके येत होते. त्यांची नाडी अतिशय मंद झाली होती. जेमतेम 40 ठोके. त्यांना अत्यंत त्वरेनं उपचार व्हायला हवा होता. त्यांची पिशवी अजूनही त्यांच्या खांद्यालाच होती. मी त्या पिशवीतलं सामान फरशीवर पसरलं. पूर्वी 2-3दा त्यांनी ज्या एका सोनेरी झाकण्याच्या बाटलीतून 2-2 गोळ्या घेतल्या होत्या, ती बाटली मला दिसताच माझ्या जीवात जीव आला. मी त्या बाटलीतल्या 2 लहान चपट्या पांढऱ्या गोळ्या हातावर घेतल्या आणि त्या समर्थांच्या तोंडात एकामागून एक सरकवल्या. पुढची 5-6 मिनिटं मला माझ्या आठवणीतून पुसून टाकता आली तर पुन्हा ती जीवघेणी प्रतीक्षा नको. पुन्हा तो भयानक आशा निराशेचा खेळ नको. पण 5-6 मिनिटांनी समर्थांचा श्वास खोल आणि नियमित झाला. नाडीचे ठोके 60च्या वर गेले. चेहऱ्यावर सतत येणारा घाम थांबला आणि मिनिटाभरानं त्यांनी डोळे उघडले. त्यांना आतून सर्व काही जाणवत असलं पाहिजे, कारण त्यांच्या डोळ्यात ओळख होती, आभार होते. आम्ही तळघराच्या वर आलो तेव्हा पहाट झाली होती. हवेत गारवा होता, पण या साध्या सुसह्य नेहमीच्या गोष्टी होत्या. आम्ही गाडीपाशी आलो. गाडीत बसलो, पण समर्थांनी गाडी लगेच सुरू केली नाही. आतली ऊब आता सुखाची वाटत होती. समर्थांना विचारण्यासारखं फारसं नव्हतं. मी स्वतः सर्व प्रसंगांना साक्षी होतो. एकच शंका मनात होती. समर्थ, मी म्हणालो. महालकरीनं जागवलेला तो आकार लहान होता. इथून कितीतरी अंतरावर होता. कितीतरी दिवसांपूर्वी ती गोष्ट झाली, पण तो इथं कसा काय प्रकटला? अप्पा, हे सर्व आविष्कार आपल्या नेहमीच्या मर्यादित जगाबाहेरचा आहेत. बाहेर ही केवळ कल्पना आहे. सरावानं सोपा वाटणारा संकेत आहे. खरी समज येणं फार कठीण आहे. तिथं या क्षेत्रात आपल्या स्थळाच्या काळाच्या कल्पना गैरलागू आहेत. तिथला कोणताही एक बिंदू आपल्या विश्वातल्या यच्चयावत बिंदूंना समीप आहे. तिथला कोणताही एक क्षण आपल्या विश्वनिर्मितीपासूनच्या अंतापर्यंतच्या प्रत्येक क्षणाला वर्णनातलं त्रिकाल ज्ञान आणि त्रिखंडात संचार या कल्पना या जराशा वेगळ्या मार्गानं खऱ्या होत्या. शेवटी शेरब हरला आणि त्याचा बळी बनला. मी म्हणेन की त्याला त्याच्या प्रमादांना योग्य असं प्रायश्चित्त मिळालं. बाकी तपशिलात जाण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे? एवढं बोलून समर्थांनी गाडी सुरू केली. महिन्याभरानं त्यांना पूर्ववत व्हायला तितका अवधी लागला. अनंतराव कमलाबाईंच्या बरोबर समर्थांच्याकडे आले. अर्थात त्यात नवल काहीच नव्हतं. विशेष हे होतं की मिश्राही त्यांच्याबरोबर आले होते. अनंतराव आणि मिश्रा दोघांची उत्सुकता आणि कुतूहल दोन्ही विलक्षण होतं. समर्थांनी त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं. सर्व प्रश्नांना उत्तरं दिली, तीही शांतपणे, सहाय्य वदनाने. आणि मग ते तिघे गेल्यावर समर्थ म्हणाले, अनंतरावांना समजण्याचा हक्कच आहे आप्पा. त्यांनी फार फार यातना भोगल्या आहेत आणि मिश्रांना त्यांच्या व्यवसायात यातल्या काही कल्पनांचा खात्रीनं उपयोग होईल. तेवढाच काही दुर्दैवी जीवांना दिलासा मिळेल की. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धरप यांची ही कथा होती, यो अस्मान द्वेष्टी. हा या कथेचा शेवटचा भाग होता. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.